विठ्ठल म्हणजे भगवान विष्णूंचे एक रूप आहे। आज आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या भगवान विष्णूंच्या काही प्रमुख मंदिरांबद्दल जाणून घेऊ। पहिले, जगन्नाथ मंदिर। ओडिसा राज्यातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे देशातील 4 प्रमुख धामांपैकी एक आहे। या मंदिरात भगवान विष्णू हे कृष्ण अवतारामध्ये आहेत। त्यांच्या या रूपाला भगवान जगन्नाथ म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते। त्यांच्यासोबत श्रीकृष्णांचे मोठे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या देखील मूर्ती या मंदिरात स्थापित करण्यात आलेल्या आहेत। जगन्नाथ मंदिराची रथयात्रा ही देशभरात प्रसिद्ध आहे। दुसरे मंदिर म्हणजे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर। महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरमध्ये स्थित असलेले विठ्ठल मंदिर देशभरात प्रसिद्ध आहे। हे विठ्ठलाचे मंदिर भगवान विष्णूचा अवतार श्रीकृष्णाला समर्पित आहे। या मंदिरात विठुरायासोबतच त्यांची पत्नी रुक्मिणी यांची देखील मूर्ती स्थित आहे। आषाढी एकादशीला पंढरपुरात वैष्णवांचा मेळा जमतो। या दिवशी महाराष्ट्रातून वारकऱ्यांची पायी चालत आलेली वारी पंढरपुरात पोहोचते आणि विठ्ठलाच्या चरणी लीन होते। वारीचा फार मोठा इतिहास महाराष्ट्राला लाभलेला आहे। ही प्राचीन परंपरा आजही तितक्याच प्रेमाने आणि भक्तिभावाने जपली जाते। तिसरे मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर। आंध्र प्रदेश राज्यात स्थित असलेले तिरुपती बालाजी मंदिर हे सर्वांनाच माहीत आहे। हे मंदिर दक्षिण भारतातील सर्वात भव्य मंदिरांपैकी एक आहे। या ठिकाणी श्री हरी व्यंकटेश स्वामी हे भगवान तिरुपतीच्या म्हणजेच विष्णूंच्या रूपात स्थिर आहे। त्यांची भव्य मूर्ती या मंदिरात स्थित आहे। चौथे मंदिर म्हणजे बद्रीनाथ मंदिर। उत्तराखंड या राज्याला देवभूमी म्हणून ओळखले जाते। या राज्यात स्थित असलेले बद्रीनाथ मंदिर हे देशातील 4 धामांपैकी एक आहे। भगवान विष्णूला समर्पित असलेले हे बद्रीनाथ मंदिर अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर आहे। हे मंदिर 8व्या शतकात बांधण्यात आलेले असून मंदिरामध्ये शालिग्राम खडकाची बद्रीनाथांची मूर्ती बसवण्यात आलेली आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरांची ही माहिती आपल्याला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।